आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो। इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामध्ये प्रकरण क्रमांक 1 सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय याची माहिती अभ्यासत असताना प्रथम लेक्चरला आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय आणि स्थूललक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय या ज्या दोन शाखा आहे अर्थशास्त्राच्या त्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासलेली आहे। सर्वप्रथम सूक्ष्मलक्षी आणि समग्रलक्षी किंवा स्थूललक्षी या दोन शब्दांचा वापर कोणी केला या संदर्भातही माहिती अभ्यासलेली आहे। तुम्हाला माहित आहे की ओस्लो विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये या दोन शब्दांचा सर्वप्रथम वापर केलेला आहे। मग सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय याचा स्वतंत्र अभ्यास आपण करत असताना सुरुवातीला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय याची माहिती अभ्यासलेली आहे। त्याच्या व्याख्या आपण बघितलेल्या आहेत की मॉरिस डॉब म्हणतो अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय। मग त्याच्या अभ्यास विषयावरून त्याच्या व्याप्तीवरून त्याच्या आर्थिक चलांवरून आपण सर्वसाधारण व्याख्या तयार केल्या। त्यामध्ये पहिली व्याख्या होती वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय। म्हणजेच ज्या अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात। दुसरी व्याख्या आपण सोपी आणि सर्वसाधारण तयार केली ती म्हणजे लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र। असे लहानात लहान घटक कोणते? मग तुमचं वैयक्तिक उत्पन्न असेल, वैयक्तिक कुटुंब संस्था असेल, वैयक्तिक मागणी असेल, वैयक्तिक पुरवठा असेल, वैयक्तिक गुंतवणूक असेल, वैयक्तिक बचत असेल, या सर्व छोट्या बाबी आहे, लहानात लहान घटक आहे, यांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्या अर्थशास्त्राच्या शाखेला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात। इथपर्यंत आपण आलो। मग त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे त्या ठिकाणी काय बघितलं होतं की व्याप्ती बघितली होती। मग व्याप्तीमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, त्यानंतर उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत। म्हणजे व्याप्तीवरून आपल्या लक्षात आलं की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत म्हणून ओळखतात किंवा किंमत सिद्धांत म्हणून ओळखतात। याचं कारण की वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत किंवा या अर्थशास्त्रामध्ये वस्तू व सेवांची किंमत निश्चिती केली जाते। कशी केली जाते याची माहिती तुम्ही बघितली। त्याचं उदाहरण मागणी आणि पुरवठा यांचं समतोल, यांचं संतुलन, आहे का नाही। त्यानंतर उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत किंवा उत्पादन घटक जे आहे, कोणते उत्पादन घटक आहे? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, हे जे उत्पादनाचे घटक आहे। मग यांच्या किमती ठरवायच्या म्हणजे भूमीचं किंमत खंड, बरोबर आहे की नाही, श्रमाचं वेतन, आहे का नाही। म्हणजे अशा पद्धतीनं जे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक आहे, भांडवलाला व्याज असेल, संयोजकाला नफा असेल, मग यांचे मोबदले म्हणजे यांच्या किमती कशा ठरवल्या जातात याची माहिती आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये व्याप्तीच्या मुद्द्यामध्ये घेतलेली आहे। त्यानंतर पुढे आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत। याच्यामध्ये या व्याप्तीचा मुद्दे चालू आहे। व्याप्तीच्या मुद्द्यामध्ये सुद्धा आर्थिक कल्याण कसं साधता येईल या संदर्भामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे। मग आर्थिक कल्याण साधण्यासाठी उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, त्याचप्रमाणे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, म्हणजे उत्पादन क्षेत्रातली कार्यक्षमता कशी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न कसा केला जावा। त्यानंतर उपभोग म्हणजे ग्राहकांची कार्यक्षमता किंवा ग्राहकांची मागणी कशी वाढावी, मागणी आणि पुरवठा यांचं संतुलन करून जे उत्पादन किंवा आर्थिक कल्याण जे आहे ते कसं साध्य करता येईल या बाबतीतला अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करतो। मग या 3 मुद्द्यांवरून आपल्याला व्याप्ती देखील लक्षात आलेली आहे। मग आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत। काय अभ्यासणार आहोत? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये। काय वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य म्हणजे काय? काहीतरी लक्षण, काहीतरी विशेष
विशेषीकरण या शाखेचं काय आहे हे आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये नंबर 1 आहे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. पहिलं विशेष किंवा पहिलं लक्षण किंवा पहिलं वैशिष्ट्य काय आहे की वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. आपण बघितलेला आहे, व्याख्याच केलेली आहे. वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. मग यावरून त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे की ते फक्त वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करतं. मोठ्यात मोठ्या घटकांचा नाही तर लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करतं. हे एक वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. आपण बघितलं की नाही, वैयक्तिक घटक कोणते? वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक बचत, वैयक्तिक गुंतवणूक. ऐका ना, या ज्या संकल्पना ज्या बघितल्या वैयक्तिक जोडलेला आहे पुढे, म्हणजे वैयक्तिक घटकांचा तो अभ्यास करतो. म्हणून पहिलं वैशिष्ट्य वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. दुसरं वैशिष्ट्य आहे किंमत किंवा मूल्य सिद्धांत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत म्हणून ओळखले जाते. नेहमी, वारंवार, कायम विचारली जाणारी रिकामी जागा. आणि त्याचं वैशिष्ट्य महत्त्वाचं आहे ते म्हणजे मूल्य किंवा किंमत सिद्धांत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जाते. हे वैशिष्ट्य आहे. कारण काय? आपण त्याची व्याप्ती बघितली. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये पहिला मुद्दा बघितला. काय मुद्दा बघितला? वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. बरोबर आहे की नाही? दुसरा मुद्दा बघितला उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. म्हणजे वस्तू व सेवांचीही किंमत निश्चित केली जाते आणि उत्पादन घटकांचीही किंमत निश्चित केली जाते. म्हणून त्याला किंमत किंवा मूल्य सिद्धांत असं देखील म्हटलं जातं. मग मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनावरून त्यांची काय केली जाते? किंमत निश्चित केली जाते. म्हणून किंमत निश्चितीचा सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ज्या पद्धतीनं वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास पहिलं वैशिष्ट्य. दुसरं किंमत सिद्धांत. का वैशिष्ट्य आहे? कारण तो किंमत निश्चित करत असतो. वस्तू व सेवांच्या असेल किंवा उत्पादन घटकांच्या असेल, तो काय करतो? किंमत निश्चित करण्याचं काम सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र ही शाखा करते. म्हणून हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढे आहे आंशिक समतोल. आंशिक समतोल म्हणजे काय? दोन घटकांतील संतुलन म्हणजे समतोल. बरोबर आहे की नाही? मग आंशिक म्हणजे काय की लहान. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण अशी पण रिकामी जागा एक येत असते की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. मग आंशिक समतोल म्हणजे काय की अंश म्हणजे लहान. मग आंशिक समतोलामध्ये किंवा संतुलनामध्ये तुमचा एक उपभोक्ता, एक उत्पादक, बरोबर आहे की नाही, असा एक एक गोष्ट किंवा एक एक वस्तू किंवा एक एक घटक यांचा समावेश त्या ठिकाणी होत असतो. म्हणजे अशा पद्धतीनं आंशिक समतोल जे आहे वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये त्या समतोलांचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग आता दुसरं जे आहे, कारण याचं आणखीन सांगायचं झालं की जे एक एक घटक आहे ते एक एक घटक बाजूला केले जातात. म्हणजेच काय होतात? बारीक होतात. जर एखादा मोठा घटक असेल किंवा एखादं गाव असेल, अगोदर एखाद्या गावाचा अभ्यास केला आणि गावामध्ये प्रत्येक कुटुंबाचा अभ्यास केला, प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास केला. म्हणजे काय छोट्या 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 असा एक एक घटक बाजूला किंवा अंशकालीन किंवा अगदी छोट्या छोट्या भागापर्यंत याचा अभ्यास केला जातो. म्हणून आंशिक समतोल हे देखील एक वैशिष्ट्य त्याचं आहे. पुढे आहे विभाजन पद्धत. पुढे काय आहे? विभाजन पद्धत. म्हणजे विभाजन पद्धत म्हणजे ज्या पद्धतीनं स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांचा किंवा मोठ्या घटकांचा अभ्यास करतो, तसं सूक्ष्म अर्थशास्त्र छोट्या घटकांचा अभ्यास करतो. आहे का नाही? मग मोठ्या घटकांमधून छोटे घटक बाजूला काढून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र त्यांचा वैयक्तिक अभ्यास करतं. म्हणून त्याचं वैशिष्ट्य काय? विभाजन पद्धत. ते काय करतं? विभाजित करतं.
आता उदाहरण घ्यायचं झालं, राष्ट्रीय उत्पन्नातून वैयक्तिक उत्पन्न काढायचं, केलं की नाही बाजूला, हे की नाही, म्हणजे विभाजन केलं. एखाद्या गावातून एखादं कुटुंब बाजूला करायचं आणि त्याचं वैयक्तिक उत्पन्न शोधायचं. गावाचं उत्पन्न घेतलं, त्या गावातील एखादं कुटुंब बाजूला घ्यायचं, त्याचं उत्पन्न काढायचं, आहे की नाही, आणि त्या एखाद्या कुटुंबातून एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न काढायचं. म्हणजे एक एक घटक काय केला जातो, बाजूला केला जातो, त्याला विभाजन आपण म्हणतो. मग विभाजन पद्धतीला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचं स्थान आहे, म्हणून हे देखील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, कारण इथं विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. पुढचं वैशिष्ट्य आहे विशिष्ट गृहीतकांवर आधारित सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे जेवढे सिद्धांत आहे, किंमत निश्चितीचे सिद्धांत असेल, मागणीचा सिद्धांत असेल, पुरवठ्याचा सिद्धांत असेल, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असेल, हे जे सिद्धांत आहे, हे सिद्धांत पडताळण्यासाठी विशिष्ट गृहीतकांचा आधार घ्यावा लागतो. म्हणजेच हे अर्थशास्त्र काही गृहीतकांवर आधारित असते. मग ते गृहीतके कोणते, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे इतर परिस्थिती स्थिर, असे काही गृहीतके असतात. सिद्धांत पडताळत असताना, सिद्धांताचा अभ्यास करत असताना, सिद्धांत खरा ठरवण्यासाठी काही गृहीतके काय करावं लागतात, फिक्स करावे लागतात. उदाहरणार्थ, इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाली असता वस्तूचा पुरवठाही कमी होतो आणि वस्तूची किंमत वाढली असताना पुरवठाही वाढतो, हा पुरवठ्याचा नियम. मग पुरवठ्याचा नियम सिद्ध करताना देखील इतर परिस्थिती हा शब्द अगोदर घ्यावा लागतो, कारण त्या गृहीतकावर ते आधारित असतं. तसं मागणीचा सिद्धांत आहे, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते आणि वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते, हा झाला मागणीचा नियम. म्हणजेच अगोदर काय केलं जातं, इतर परिस्थिती स्थिर. मग इतर परिस्थिती कोणती असेल, लोकसंख्या असेल, मग इतर परिस्थितीमध्ये अनेक येतात, लोकांचं राहणीमानाचा दर्जा असेल, आवडीनिवडी असेल, लोकसंख्या वाढ असेल, या सर्व इतर ज्या गोष्टी असतील, या इतर गोष्टी स्थिर आहे असं गृहीत धरलं जातं. म्हणजेच हे सिद्धांत किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची ही शाखा विशिष्ट गृहीतकांवर आधारित असते. गृहीतके नसतील तर याचा अभ्यास करता येत नाही. पुढचं वैशिष्ट्य आहे सीमांत तत्वांचा वापर. सीमांत म्हणजे शेवटचा नग. ज्यावेळेस आपण जेवण करत असतो, आहे की नाही, त्यावेळेस पहिली पोळी खाल्ली, दुसरी पोळी खाल्ली आणि जेवण संपलं. मग शेवटची पोळी कोणती, 2 नंबरची, म्हणजे तिला सीमांत नग. 2 हा तुमचा सीमांत नग होईल. त्यानंतर जर आणखी तुम्ही एक पोळी खाल्ली, तिसरी पोळी खाल्ली, तर सीमांत नग, जेवणाची नगसंख्या जर घेतली किंवा पोळ्यांची नगसंख्या घेतली, तर जेवढे तुम्ही वाढवतात किंवा शेवटचा जो नग आहे त्याला आपण काय म्हणतो, सीमांत नग. मग ह्या सीमांत तत्वांचा वापर यामध्ये केला जातो. म्हणजे एका वाढीव नगापासून उत्पादन क्षमतेवर काय परिणाम होतो याची माहिती घेण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र सीमांत तत्वांचा वापर करतं. बरोबर आहे की नाही. मग सीमांत तत्व म्हणजे एखादी उत्पादन संस्था असेल, ती दररोज जर बेंच तयार करत असेल, बेंच तयार करणारा कारागीर असेल किंवा व्यवसाय संस्था असेल, दररोज 20 बेंचेस तयार करत असेल, त्या 20 बेंचेसमधून जर सरासरी प्राप्ती त्यांची जर त्यांना 2,000 रुपये मिळत असेल आणि जर एक 21वी बेंच तयार केल्यानं जर 100 रुपये कमी येत असेल, तर ते 21वी बेंच तयार करणार नाही. या उलट 21वी बेंच जर तयार करताना त्यांना जर पहिल्यांदा 2,000 प्राप्ती होत असेल आणि जर नंतर 2100 होत असेल, तर ते काय करणार, वाढवणार. म्हणजे एक वाढीव नगसंख्येच्या उत्पादनानंतर व्यवसाय संस्थेला नफा प्राप्त होतो की तोटा होतो हे लक्षात येत असतं. म्हणून वाढ करायची, उत्पादन संस्थेची किंवा उत्पादनामध्ये वाढ करायची की घट करायची किंवा आहे त्या परिस्थितीत ठेवायची, यासाठी सीमांत तत्वाचं महत्त्व आहे. त्यानंतर बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र ही शाखा अर्थशास्त्राची शाखा आहे, माहीत आहे ना सर्वांना.
आणि ती म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. अर्थशास्त्राच्या शाखा 2 आहे, परत आठवण करून देतो. अर्थशास्त्राच्या शाखा 2, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि एक स्थूल अर्थशास्त्र. आत्ता आपण बघतोय सूक्ष्म अर्थशास्त्र. मग सूक्ष्म अर्थशास्त्र ही शाखा बाजार रचनेचे विश्लेषण करते. मग बाजार रचना कोणती? आपण म्हणूया आठवडे बाजार वगैरे वगैरे, हे ठीक आहे, सर्वसाधारण बाजार आहे. परंतु अर्थशास्त्रीय भाषेमध्ये बाजार एक विशिष्ट भूप्रदेश असतो. त्या विशिष्ट भूप्रदेशामध्ये वस्तूच्या किमती या ग्राहकांना किंवा विक्रेते आणि ग्राहक यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध लवकरात लवकर येतो असा भूप्रदेश म्हणजे त्या ठिकाणी त्याला बाजार म्हणतात. मग त्या बाजारांचे अनेक प्रकार आहे. पूर्ण स्पर्धा बाजार आहे, मक्तेदारी बाजार आहे, मक्तेदारी स्पर्धायुक्त बाजार आहे का नाही. असे जे वेगवेगळे बाजार आहे, या बाजारांच्या रचनेचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र करते. आता बाजार रचनेचे विश्लेषण स्वतंत्र प्रकरण आहे, त्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. परंतु वैशिष्ट्य काय आहे की वेगवेगळे जे बाजार आहे या बाजारांची रचना कशी असावी, कशी असते, कशावर डिपेंड असतात, त्यांची वैशिष्ट्य काय याची माहिती देखील सूक्ष्म अर्थशास्त्रात दिली जाते. शेवटचं आहे मर्यादित व्याप्ती. रिकाम्या जागांसाठी, जोड्यांसाठी, चुकीबरोबरसाठी वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती टिम्म असते, मर्यादित की अमर्यादित. मर्यादित म्हणजे लिमिटेड, छोटी, आणि अमर्यादित म्हणजे अनलिमिटेड, मोठी. मग आपल्याला व्याख्या आठवल्या पाहिजे की लहानात लहान घटकांचा अभ्यास म्हणजे मर्यादित घटकांचा अभ्यास म्हणजेच मर्यादित व्याप्ती कोणाची आहे? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची. का मर्यादित व्याप्ती आहे? कारण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र फक्त वैयक्तिक आर्थिक घटकांचाच अभ्यास करतं. ते एकूण घटकांचा करत नाही, एकूण मागणीचा करत नाही, एकूण पुरवठ्याचा करत नाही, राष्ट्रीय उत्पन्नाचा करत नाही. तर ते काय करतं की वैयक्तिक उत्पन्नाचा, वैयक्तिक मागणीचा, वैयक्तिक पुरवठ्याचा म्हणजे लहानात लहान किंवा वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करतं, मग छोट्या घटकांचा अभ्यास करतं, म्हणून त्याची व्याप्ती मर्यादित आहे. अशा पद्धतीनं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याच्या व्याख्या, त्याची व्याप्ती आणि त्याची वैशिष्ट्ये या मुद्द्यांवरून आपण वैशिष्ट्ये अभ्यासलेले आहेत. ते तुमच्या चांगल्या लक्षात देखील येते. आणि घरी पुस्तक असतील, PDF फाईल ओपन केली तर त्याच्यामध्ये जर तुम्ही वाचन केलं, मुद्दा समोर ठेवला तर आणखीन तुमच्या लक्षामध्ये येणार आहे. यावरती कोणताही प्रश्न विचारला, 4 मार्काचा प्रश्न शक्यतो विचारला जातो जास्त करून, आहे की नाही. मग 4 मार्काचा प्रश्न सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये सांगा. कोणती 4-5 वैशिष्ट्ये तुम्हाला यामधली उदाहरणासह सविस्तर स्पष्ट करता आली पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची महत्त्व काय आहे त्याची माहिती अभ्यासणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया.